तिथं आम्ही मागच्या टायमाला आलो होतो तेव्हा भरपूर पाणी होतं, आता काहीच पाणी नाही. आमचा वाला पोपट. तर मित्रांनो आपण ट्रॅकवर पोचलोय बघा. तर नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता आपण चाललोय कोंडेश्वरला. त्या दिवशी पण गेलो होतो, पण त्या दिवशी आपण धनगरला घुसलो. हे बघा रस्त्याची अवस्था बघा. सकाळी सांगतो मित्रांनो, तो 10 मिनिटं नाही, 10 मिनिटं नाही, एक चांगला 1.5 तास पाऊस झाला. 1-1.5 तास मध्ये जाऊन येऊन पण बघा कंडिशन वेळी लगेच खड्डे पडले लगेच. जाऊ दे, तो विषय नाही. आपला विषय कोंडेश्वरचा. तर मित्रांनो त्या दिवशी कोंडेश्वर दाखवायचं राहिलं. सो मित्रांनो आज आपण चाललो आहे कोंडेश्वरचे धबधबे बघायला. चला आज मला दाखवतो कसं काय मस्त, कारण सकाळीच पाऊस झाला. वातावरण पण झालं आहे, चला वातावरण झालं आहे, मूड झाला आहे, चलो. आणि एक सरप्राईज आपल्यावर आपले सबस्क्रायबर भाऊ की येणार आहे, तुम्हाला मी दाखवतो पण. चला जाऊया आता डायरेक्ट कोंडेश्वरला. अभी मजा आएगा ना भिडो. बघा आपण पोचलो इथं. बाहेरचा एक मस्त असं व्ह्यू बघून घ्या. हे आपला पूर्ण कोंडेश्वर एरिया आणि हा इकडं आपला पूर्ण दत्तवाडीचा एरिया. पूर्ण इथून मित्रांनो तुम्हाला सगळं बदलापूरच दिसेल. बघा कसं आहे मस्तपैकी व्ह्यू, एक नंबर. समोर बघा, समोरचं वातावरण एक नंबरच आहे. काय झाले आता तरी जरा ढगं गेलेत, मागाशी भरपूर आहे आणि आता जस्ट पाऊस झाला ना. चला मित्रांनो आता आपण जाऊन खाली जाऊन भेटू. चलो. 1 hour later. तर मित्रांनो आता आपण जस्ट पोचलेलो आहे बघा. तिकडं समोर बोस डॅम आणि आपण चाललो आता कोंडेश्वरच्या दिशेने. हे बघा ते पाठून आहे मल्हार होता पण आला आहे. तर मित्रांनो आपण आता चाललो. आज आपल्याला योग आलाय कोंडेश्वरला फिरण्याचा. चला आज परत पाऊस पडला म्हणून बोललो चला जाऊ जरा मस्त की. आणि नेहमीप्रमाणे ललित पण आलाय. आम्ही अजून एकाला घेतलं होतं पण त्यांनी फोन नाही उचलला. काय ललित आणि आता फोन करून बोलतोय का मला यायचं आहे, असं नाही होत दादा. मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा बस. हां काय मस्त आहे यार, ग्रीनरीच एकदम. हो हो मित्रांनो नक्की लाईक करा. एक याच्यासाठी, ह्या एक व्ह्यूसाठी एक लाईक तर आलाच पाहिजे. तुम्ही लोक लाईक नाही करत मित्रांनो, कमेंट पण नाही करत. करा यार, बघा कशी किती भारी सुंदर असा आपला बदलापूरचा व्ह्यू आहे. हे बघा आता ते मित्रांनो त्या दिवशी बघितलं असेल ब्लॉग पूर्ण सुकला होता. क्या बोला तूने? ब्लॉग मी दाखवलं पूर्ण ते सुकलं होतं, पाणी नव्हतं. आता बघा बघा पूर्ण पाणीच पाणी आहे. इकडं काहीच नाही. तर मित्रांनो हा बघा त्या दिवशी इथं काहीच नव्हतं. हां त्याचं कमी झाला फोन. मित्रांनो त्या दिवशी मी बघितलं, मी क्लिप ॲड करतो ती पण परत एकदा. हे बघा हे बघितलं, फुल पोहायचा आनंद चालू आहे. इकडं अजून पण सुकलेलंच आहे. आता पाहिजे अजून पाणी आहे, खूप पडायचं ब्लॉग आहे. तर मित्रांनो चला आता थोडा एन्जॉय करतो, नंतर भेटतो तुम्हाला. मित्रांनो बघा आताचा व्ह्यू मस्तपैकी, वरती ढगा आले आहेत. कॅमेरा पकडलाय रे. लोक बघ ना मस्त फोर व्हीलर वगैरे घेऊन आलेत माझ्याकडे. फुल मित्रांनो माझ्या चालू आहे. काय फुल आहे बघा, झूम करून दाखवतो. आता आज धबधबे नाही दिसत, त्याची धबधबे तो मित्रांनो त्या दिवसाचा व्ह्यू पुरा एकदा तुम्हाला दाखवतो. आता बघा फुल आता खरं माझ्या मित्रांनो बघायला. बघा पूर्ण आता पाणी आलं, तिथून पूर्ण पाणी. बघा मित्रांनो मस्तपैकी पाणी आता आलंय. पाणी करा आता जवळ हा व्ह्यू आहे. आता घरी बघायला पाहिजे. हे सगळं पाणी मित्रांनो सांगतो वरतून येतं. अच्छा हमको सिखा रिया है. वरतून झाले, वरतून इकडं जातं असं आपलं. आणि मित्रांनो आम्ही जसे धनगरला गेलो होतो ना, साईडला इथून एक रस्ता आहे इकडं. इकडं पण एक आहे, इकडं पण एक वॉटरफॉल आहे. तिथे या साईडला आतमध्ये तुम्हाला तो पण मी दाखवतो. कधी जर गेलो ना आपण, एकदा गेलो तर आम्ही आतमध्ये छोटंसं जे तुम्हाला पण काहीतरी दाखवतो. तर मित्रांनो जस्ट पोचलो आहे पण कोंडेश्वरला आहे. बघा सगळं समोर बघा, इथून पाणी तुम्हाला दाखवतो मस्त की. चला तर मित्रांनो इथं पोचलो आपण, आता गाडी पार्क करू, त्याच्यानंतर मग भेटू आपण तुम्हाला मंदिराच्या इथं. चलो मित्रांनो बघा आपण पोचलो, आता चाललो आहे मंदिरात दर्शन घ्यायला. आपण बघू शकतो तुम्ही पाणी आलेलं आहे आता. त्या दिवशी ते बघितलं तर इथं चालू होता, पण आता आज पाण्यामुळे बंद केलं आहे. सो चला आता भेटू मंदिरात दर्शन घेऊ, त्याच्यानंतर मग आपण परत बाहेर. कारण ते इथं तर बंद केलं बघा, चारीकडून सील लावले, त्यामुळे आता काय जाता येणार नाही. आता वरती जायला लागेल, पाठ सरून निघलं तर तिकडून जाऊ. चला आता जाऊ आतमध्ये. मित्रांनो आता आतमध्ये आहे मंदिर आहे बघा, इथं मंदिर आहे. तो आतमध्ये फोटो काढायला
आतमध्ये फोटो फोटो काढायला अलाउड नाही म्हणून आपण नाही काढला. ये बड़ी अच्छी बात कही आप. समोर बघू शकता धबधबा. इकडं धबधबा आहे. तिथला जरा कमी पाणी आहे पण इथल्याला मस्त पाणी आहे. बघू मित्रांनो, वरतून एक रस्ता आहे आपल्याला माहिती आहे. जर तिथून तो रस्ता चालू असेल हां तेव्हा तिकडं फुल पब्लिक गेली. हां असं हा मित्रांनो असं जाऊ नका, लय रिस्क आहे. जर तिथं बघू शकता कोणतं काय झालं तर डायरेक्ट इथं पाणी. इथं 2 भिंग भौर आहेत ना खाली, इथं 2 भौर आहेत मित्रांनो. इथं डीप आहे, इथं आणि इथं डीप आहे मित्रांनो. माशी मस्ती करू नका, लय हानिकारक आहे. बघू शकता काही सेफ्टी नाही काय नाही, डायरेक्ट याच्यात वरती अजून वरतून पब्लिक जाते येते. तो मित्रांनो सांगतो काळजीपूर्वक आता आपण जाऊ बाहेर. मित्रांनो पोचलो बघा आपण आता इथं पाठी कोंडेश्वरचा रोड आहे. तिथून एक हिडन म्हणजे असं हिडन नाही म्हणतात पण एक आहे एक छोटासा धबधबा. तिथं आम्ही मागच्या टायमाला आलो होतो तेव्हा भरपूर पाणी होतं. आता काहीच पाणी नाही. आमचा वाला आहे पोपट. बघा बोललो असेल पाणी म्हणून आलो. पाणी आहे पण एकदम कमी आहे. जाऊ दे आता परत पाऊस पडला परत एकदा यायला लागेल. झाला आहे पोचका. चला चालत हे दाखवत होतं. पाणी असं तर अजून लय भारी दिसलं असतं. बघा सुकलं आहे सगळं. चला जाऊ द्या, परत पाऊस पडेल तेव्हा आपण रिटर्न एकदा मारू. तर काय करणार दुसरं. चला मित्रांनो आता आपण पोचलो आहे बेनशिड गावाच्या इथे. आता तिकडे चाललो आहे हायवे. मित्रांनो आपण अजून एक इथं लोकेशन आहे. मागच्याच पण आपण गेलो होतो ब्लॉग मी दाखवले. पाणी नव्हतं तर यावेळेस बघू. यावेळेस चालू यावेळेस पाणी असणार आहे 100%. सध्या तिकडे जाऊन आलो ते इथं हा धनगरला होता. हा रस्ता जो इकडं धनगरला. चला आता आपण चाललो आहे हायवेच्या खालून डायरेक्ट. काय नाही ते चिकण्याची वाडी ना, चिकण्याची वाडी इथं कुठं आहे. मला तिथं गेला दाखवलं. तर मित्रांनो सीन बघा कसं आहे. आम्ही काय रेनकोट आणलं, एकाने आणलं एकाने नाही आणलं. पाऊस पडतोय आता रेनकोट घालतोय. रेनकोट घालून भेटतो बघा कसा आहे हा पाऊस. बघितलं 1 मिनटापूर्वी तुम्ही. पाऊस आला पण लगेच गेला पण. जाऊ द्या बरं आला आपला रेनकोटचा काढायचा वेळ वाचला. मित्रांनो इथं बघा काय सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे. आपल्या बदलापूरमध्येच तुम्हाला बघायला भेटेल. आपण आता बेनशिड गावात आहे. बेनशिड गावात आहे. हा बघा ग्रीनरी नुसती साईड आहे. चला मित्रांनो आता आपण आता स्पॉटच्या एकदम अगदी जवळ आलेलं आहे. 5 मिनिटात पोहोचून जाऊ स्पॉटवर. रस्ता बघू शकता, रस्ता पण मस्त आहे. चलो जाते हे अभी स्पॉट पे. तर मित्रांनो बघू शकतात जस्ट पोचलो आहे आपण. काहीतरी असा व्ह्यू आहे तर सगळीकडं. वरती पण मस्त वातावरण झालं आहे. चला ही नाही मजा, हे तसा काय नाही चिखल वगैरे. पुढं खरी मजा, पुढं तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो आपण ट्रॅकवर पोचलो आहे. हा बघा सुंदर असा ट्रॅक. मित्रांनो थोडंसं रिस्क आहे. मोबाईल पण पकडायचं आहे, चालायचं पण आहे, पण मजा येते. मस्त 1 नंबर वातावरण आहे. पाऊस पण मस्त की आला आहे बघा समोर. बरेच शेट चाललेत. मी जरा घाबरलो आहे कारण काय हे बघा एवढंसा रस्ता आहे. मला एवढंसं रस्त्यावर चालायचं. आणि अनुभव सांगतो मित्रांनो मस्त आहे. आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा पोपट झाला, सगळे माती काढली. पण आता काय नाही, आता मस्त आहे. हेच पाण्यासाठी आणि हेच तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहे. बघा तिथं मस्त बारीक करून मजा चालू आहे. बघा हेच दाखवण्यासाठी बघा. तिकडं नाही काय काहीच मस्त आहे. आता अजून खाली जाणार आहे. त्या मागच्या टायमा आलो होतो तेव्हा पाणी होतं ना रे पूर्ण. हे पाणी नाही होतं. हेच दाखवतं तुम्हाला. हेच हिडन लोकेशन आहे. इथून एक रस्ता आहे. गाव आहे ती इथं वरती चिकण्याची वाडी. इथून इथं डीप आहे. बघा पाऊस पण आला आहे. चला पावसाची पण आपल्याला साथ भेटलेली आहे मस्त की. चला जरा खाली जरा भिजू, भेटू तुम्हाला. तर बघा फुल एन्जॉय चालू आहे. एन्जॉय. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. A few moments later. तर चला पब्लिक जस्ट पोहोचले बिल्डिंगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय. आता आलो आहे आपण कोंडेश्वर जाऊन. पाऊस भरपूर होता बघा, भिजलो आहे पूर्ण मी. त्याच्यामुळे काय ब्लॉग बनवणार नाही. नाश्ता पाणी वगैरे झाला सगळा. चला तर आत्ताचा ब्लॉग आपण इथंच थांबवत आहे. चला भेटूया त्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय.